सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेळूगावचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हा सचिव व माळी महासंघाचे सातारा जिल्ह्यातील समन्वयक माननीय श्री हनुमंतराव जाधव यांचा 60वा वाढदिवस फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्साहात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। वेळूगावचे युवा नेते प्रवीण भोसले, विकास सेवा सोसायटीचे संचालक डॉक्टर कमलाकर देशमुख, सेवानिवृत्त पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर भोसले, बजरंग बली ग्रुपच्या वतीने हनुमंतराव जाधव यांचा सन्मान करून केक कापून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी श्रीधर देवकर, श्रीनिवास भोसले, प्रकाश मिळवणे, शिवाजीराव जाधव, राजू सुतार, भास्कर बुधावले, नंदकुमार बुधावले, यशवंत साठे, प्रदीप चव्हाण, समीर शिकलगार, संदीप शिर्के, मुकुंद जगताप, दत्तात्रय चव्हाण, शुभम भोसले, गणेश भोसले, विवेक भोसले, शुभम भोसले, देवा, प्रतीक साळुंखे आदी युवक व वेळूगारामस्त उपस्थित होते। हनुमंतराव जाधव यांना दूरध्वनीवरून ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भारत जत्रे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा राज्य महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम, कराड उत्तरचे युवा नेते मनोज घोरपडे, कराड उत्तरचे मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ, रहमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव पाटील, रहमतपूर नगर परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते निलेश माने, सातारा जिल्हा परिषद कर्मचारी व वाहनधारक आदी मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी हनुमंत रघुनाथ जाधव वेळूकर, जिल्हा सचिव भाजपा ओबीसी मोर्चा सातारा व माळी महासंघ समन्वयक सातारा जिल्हा। माझ्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्नेही मंडळी, नेते मंडळी, मित्रमंडळी व जिल्हा परिषद शासकीय कर्मचारी, वाहनचालक बंधू मित्र यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा वर्षा स्वीकारून मी माझ्या गावातील ग्रामस्थ व हनुमान सेवा मंडळ वेळू यांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम केक कापून शुभेच्छेचा वर्षाव दिल्याबद्दल सगळ्यांचा मी मनापासून आभार आहे। धन्यवाद।